प्रेमळ भक्तांनो, आपण प्रत्येकाने बाळू मामांकडे मनापासून प्रार्थना करावी. आपल्याला ते बरोबर मार्ग दाखवित असतात. आपण अंधारामध्ये वाट चालत असताना एक क्षणभर वीज चमकते, परंतु त्यामुळे पुढचा आपल्याला सगळा रस्ता आपल्याला त्या क्षणात दिसून जातो. त्याचप्रमाणे मनापासून आपण मामांचे स्मरण केले तर पुढच्या मार्गाचे आपल्याला आपोआप ज्ञान मिळून जाते. ज्याच्या प्रपंचामध्ये पाठीराखा भगवंत आहे त्याचा तोच परमार्थ होतो. सद्गुरू दर्शनाने पूर्वे कर्मे पापे जळून जातात. तुमची पुढची काळजी हे स्वतः बाळू मामा घेतात. तेव्हा पाठीमागे आठवण, प्रत्यक्ष पाठीमागची आठवण कधीच काढत बसू नका आणि काळजीही करू नका. समाधानात आणि आनंदात जगा आणि नेहमी त्यांचे नाम घ्या निस्वार्थ मनाने. प्रेमळ भक्ता, जर तुला आजचा आमचा हा गोड आणि प्रेरणादायी संदेश आवडला तर नक्कीच तू या संदेशाला लाईक कर. आणि असे संदेश जर तुला प्राप्त करायचे असतील तर आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब कर. आणि हा संदेश तुझ्याकडे जितका वेळ आहे तितका वेळ नक्कीच ऐक. प्रेमळ भक्तांनो, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला उदासी येईल, ज्या ज्या ठिकाणी सर्व काही संपले असे तुम्हाला वाटेल, त्या ठिकाणीच खरोखर तुमचे सत्य चालत असते. म्हणजे खरोखर तुमचे स्वप्न पूर्ण होत असते. हे मात्र खरे. आकाशाला भिवून पळाले तरी कुठेही आकाश हे आपल्याला दिसणारच आणि ते असतेच. त्याप्रमाणे कुठेही गेले तरी देह, मन आणि त्याचबरोबर त्याचे भोगही आपल्याबरोबर येतच असते. म्हणून आपल्या वाटेला आलेले कर्माचे भोग नक्की समाधानी भोगायला शिकावे. आपल्या प्रत्येक कर्माचा साक्षी हे भगवंत आहे असे समजून वागावे. म्हणजे दुष्कर्म हातून कधी घडणार नाहीत. या गोष्टीची तुम्ही नक्की प्रत्येक वेळी प्राप्ती घ्या. मित्रांनो, आपण प्रत्येकाने आपले मन बाळू मामांच्या चरणी अर्पण करावे व दुसरीकडे गुंतू नये. एकदा अर्पण केलेल्या मनाला जर पूर्ण विषयाचा आनंद झाला तर ते अर्पण झाले नाही असे प्रत्येकाने समजावे. पडत्या काळातही जो भगवंतांचा होऊन राहतो त्याला कशाचीच भीती नाही वाटत. संकटांमध्ये जर आपण मामांच्या अस्तित्वाची जाणीव आपल्याला असेल तर ते नक्कीच आपल्याला समाधान देत असते. या गोष्टीची तुम्ही जाणीव ठेवा. मनाची अत्यंत श्रीमंतीची अवस्था म्हणजे मृत्यू समीची, म्हणजे लक्षात घ्या. परंतु प्रत्यक्ष त्या समही माझे स्मरण ठेवावे असे आपल्याला मामांनी सांगितलेले असताना त्यापूर्वी केव्हाही मन थकलेले आणि स्मरण करू शकत नसते असे होणे शक्य नसते. मला अजून अमुक करायचे आहे ही कल्पना सोडून द्यावी. आता मी परमेश्वराचा झालो, आता मला काही करायचे राहिले नाही अशी मनाची स्थिती प्रत्येकाची झाली पाहिजे. म्हणजे परमेश्वर आपल्याला प्रत्येक वेळी साथ देतील. लहान मुलं बाहेर खेळत असते परंतु मध्येच त्याला आईची आठवण होऊन तिच्याकडे ते मूल धावत येते. याचा अर्थ असा असतो, मुलाला आईचे सूक्ष्म स्मरण सतत असते. तसा भगवंतांचा चटका, तशी त्याच्या अस्तित्वाची जाणीव, तशी त्यांची निष्ठा आपल्याजवळ असली पाहिजे. म्हणजे संकट आपल्यावर असेल आणि काळजी त्या परमेश्वरांना असेल. हीच ती गोष्ट आहे. मनुष्य जगात किती मोठा असला तरी त्याच्या प्रपंचात काहीतरी न्यून्य प्रत्यक्ष असतेच. न्यूनता नाही असा प्रपंच देखील नाही. एखादा प्रापंचिक माझा प्रपंच पूर्ण आहे म्हणून सांगणारा भेटेल, परंतु चालले आहे असे चालावे यात कमी तर नाही ना कधी पडणार अशी त्याला काळजी असते. म्हणजे त्याला खरे सुख प्रत्यक्ष असे नसतेच. असलेल्या परिस्थितीत आपण समाधान मानित अजिबात नसतो. त्याहून अधिक सुखाच्या स्थितीची इच्छा प्रत्येकजण धरत असतो हे देखील खरे. नक्कीच मामांवरती पूर्ण निष्ठा ठेवून प्रपंचात आपले कर्तव्य केले तर आपल्याला केव्हाही दुःख करण्याची प्रत्यक्ष वेळ येणार नाही. आजवर कितीकांच्या वर किती बिकट प्रसंग आले असतील परंतु त्यांच्या निष्ठेमुळेच ते त्यातून पार पडले. आपल्या स्वभावामध्ये मामांच्या श्रद्धेपासून उत्पन्न झालेला धीमेपणा म्हणजेच धीर पाहिजे. नक्कीच भगवंतांवर निष्ठा ठेवील त्याच्यावर साऱ्या जगाची निष्ठा बसेल. लोक देवाला सुद्धा बाजूला करतात आणि अशा निष्ठावान मनुष्याला भजतात. निष्ठेचा परिणाम फार प्रत्यक्ष आहे. या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. म्हणून प्रेमळ भक्तांनो, कोणत्याही स्थितीत तुम्ही फक्त भगवंतांवरती विश्वास ठेवा. हेच तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे.
कोणत्या गोष्टीला आणि कोणत्या व्यक्तीला किती महत्त्व द्यायचे असते हे एकदा नीट समजून प्रत्यक्ष समजलं की आयुष्यातला बराचसा ताण सहज आपला हलका होऊन जातो. म्हणून लक्षात घ्या, प्रत्येक व्यक्तीला तुम्ही वेळ देत बसू नका, तर जी व्यक्ती तुमच्यासाठी तिचा वेळ प्रत्यक्ष देईल त्या व्यक्तीला तुम्ही वेळ द्या. हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. नक्कीच प्रेमळ भक्तांनो, आजचा हा गोड आणि प्रेरणादायी संदेश तुमच्याकडे जितकाही किमतीचा वेळ आहे तुम्ही तितका वेळ देऊन हा आजचा गोड आणि प्रेरणादायी संदेश नक्कीच ऐका. आयुष्य कसं चवीने जगायचं असतं. कधी दुःख आलं तरी आलं दुःख तरी आपल्याला का संपून टाकेल का असं प्रत्येकाने विचार करायचं असतं. आणि प्रत्येक वेळी आले सुख तरी आपल्याला सुख आले तर उद्या आपल्याकडे सुख हे नसणार असे प्रत्यक्ष विचार करायचं आणि नेहमीच आहे त्यामध्ये आपण समाधान राहायचं. म्हणजे लक्षात घ्या, आज जरी सावली तुमच्या बाजूने असली तरी येणाऱ्या काळात तुमच्याकडे असलेली सावली, तुमच्या बाजूने असलेली सावली ती एका क्षणात दुसरीकडे 101% जाणार. हे देखील प्रत्यक्ष खरे आहे. हसता हसता डोळे अलगत येतील ही भरून, बोलता बोलता शब्द ओटी जातील ही विसरून, कावरं बावरं होण्यासारखं बिलकुल काही नाही. कोणीतरी आठवण काढते, बाकी काही नाही. रस्त्यामध्ये दिसतात की चेहरे येता जाता एकासारखेच दिसू लागतील. सहज बघता बघता अवतीभोवती सगळीकडे तेच माणूस दिसेल. सृष्टीमध्ये दोनच जीव, आणखी कोणी नसेल. भिरभिरल्यागत होण्यासारखं प्रत्यक्ष बिलकुल नाही काही. या गोष्टी देखील खऱ्यात. जर तुमच्या नकळत तुमचंच कोणीतरी तुमच्यासाठी भगवंतांकडे काहीतरी मागते, हे तुमचंच कोणीतरी कधी कधी तुमच्यासोबत तुमच्या सहवासात अजिबात नसतं, पण ते प्रार्थनेने आणि मनाने नेहमी तुमच्याकडेच असतं. ते कोणीतरी आपलं माणूस आहे हेही कळणे कठीण असते, कारण ते कोणीतरी आपल्या नजरेसमोर अजिबात नसते. म्हणून आयुष्य जेव्हा पण कधी तुम्हाला काहीतरी देतं तेव्हा त्या तुमच्या कोणीतरीचे मनातल्या प्रत्यक्ष मनापासून आधार मानायचे. आणि त्याहून महत्त्वाचे, आपणही कधीतरी कोणासाठी तरी त्या कुणातरीच्या नक्की रांगेत उभे राहावे, कारण दुसऱ्यासाठी मागितलेले भगवंत पटकन पूर्ण करतात असे नक्की म्हणतात. आणि हे खरे आहे. म्हणून स्वतःसाठी न मागता कधीतरी तुम्ही दुसऱ्यासाठी मागा. हे तुमच्यासाठी सर्वश्रेष्ठ काम आहे. जीवनामध्ये प्रत्येक माणसाची कदर करा. मनुष्य जन्म पुन्हा मिळत नसतो आणि या जन्मातील माणसं देखील पुन्हा भेटणं अशक्य. म्हणून प्रत्येकाशी तुम्ही प्रेमाने वागा. काही वेळा माणसाची प्रकृती औषधाने प्रत्यक्ष बरी होत नसते, तर त्यांना दिलेल्या शाब्दिक आधाराने ठीक होत असते. म्हणून शब्दाला धार नको, आधार असायला हवा. याच गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. कधी कोणावर जबरदस्ती करणे हे चुकीचं आहे. म्हणून कधीच कोणावर तुम्ही जबरदस्ती करू नका की त्याने तुमच्यासाठी वेळ काढावा. जर त्या व्यक्तीला खरंच तुमची काळजी असेल तर तो स्वतःहून तुमच्यासाठी वेळ काढत असतो. हे देखील खरे. प्रेमळ भक्तांनो, ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला दुःख येईल, ज्या ज्या ठिकाणी सर्व काही प्रत्यक्ष संपलं आहे असं तुम्हाला वाटू लागेल, त्या ठिकाणी तुम्ही मामांचे नाम घ्या आणि लक्षात घ्या, फक्त दुःख आले म्हणजे भगवंत आठवला आणि दुःख गेले तर प्रत्यक्ष दुःखात आठवणे आणि सुखामध्ये मात्र भगवंतांना प्रत्यक्ष भावही न देणे हे चुकीचं आहे. म्हणजे लक्षात घ्या, जो परमेश्वर आपल्याला सुख देऊ शकतो तो सुख घेऊ शकतो. या गोष्टीची तुम्ही जाणीव ठेवा आणि नेहमी आयुष्यामध्ये अहंकार तुमचा बाजूला काढून नक्कीच आनंदाने जीवन जगा. हे तुमच्यासाठी सर्वात चांगली गोष्ट आहे. लहानपणी प्रवासात झाड मागे पळत असल्याचा आपण प्रत्येकाला भास व्हायचा. हल्ली सुखाच्या बाबतीतही तसंच होत राहते. वास्तविक दोन्हीही प्रत्यक्ष तिथेच असतात. धावतं फक्त आपण असतं, आपलं मन धावत असतं. हेच खरे सत्य आहे. नक्कीच मित्रांनो, आजचा हा गोड आणि प्रेरणादायी संदेश जर तुम्ही इतका वेळ देऊन ऐकला असाल तर धन्यवाद. एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, नक्की प्रत्येक वेळी जर तुम्हाला आयुष्यात नक्की दुःख येत असतील तर तुम्ही घाबरू नका. भगवंत सांगतात, माझ्या प्रेमळ भक्ता, जितके जास्त दुःख असतील तुझ्या पदरी त्यापेक्षा सुख हे देखील आम्ही नक्की तुझ्या पदरी टाकलेलं असतं. फक्त तुला संयम मात्र ठेवायचा आहे. म्हणून कोणतीही स्थिती असो,
कोणतीही आणि कसली परिस्थिती असो, कधी तुम्ही घाबरू नका, कधी निराश होऊ नका. फक्त या ब्रह्मांड नायकावरती विश्वास ठेवा की आपण कुणाचे कधी काही प्रत्यक्ष वाटोळं केलेलं नाही म्हटल्यावरती हे परमेश्वर आपल्याला नेहमी साथ देत राहतील आणि आयुष्यात नेहमी आपल्या पाठीशी राहतील. असे तुम्ही सकारात्मक विचार करा. हे तुमच्यासाठी सर्वात चांगले आणि सर्वात उत्तम आहेत. मित्रांनो, भगवंत सांगतात, माझ्या प्रेमळ भक्ता, ज्या ज्या गोष्टी तू गमावलेल्या आहेत, ज्या ज्या गोष्टी तुला हव्या आहेत, त्यापेक्षा सर्वात उत्तम गोष्टी या आम्ही तुला देऊ. फक्त तू प्रत्यक्ष निराश होऊ नको, तू अजिबात रडू नको. कारण लक्षात घ्या, दुःख आल्यानंतर तुम्ही जितकं जास्त त्या दुःखाला प्रत्यक्ष ते दुःखाचेच नाव काढत असता आणि आपल्याकडे इतकं जास्त दुःख आहे, आता सुख आपल्या जीवनात कधी परतून येणार नाही, असं जर तुम्ही सारखं सारखं त्याचीच आठवण काढत असाल, तो खरोखरच ते दुःख तुमचं जीवन एका क्षणात तुम्हाला नष्ट करून टाकतं. आणि त्याचऐवजी जर तुम्ही विचार कराल की आपल्या जीवनात दुःख तर आहे, पण आपल्या पाठीशी असणारा हात हा बाळू मामांचा आहे. जर तुम्हाला अशा गोष्टी प्रत्यक्ष लक्षात येत असतील, तर किती मोठे दुःख आले तरी ते दुःख तुमचा कधीच घात करू शकणार नाही. हे मात्र खरं आणि प्रत्यक्ष सत्य आहे. नक्कीच मित्रांनो, आमच्या घरात देवघर आहे असे म्हणण्यापेक्षा भगवंताने दिलेल्या घरात आम्ही राहतो ही भावना असावी. देवाने आपल्याला काहीतरी दिलं पाहिजे म्हणून मंदिरात जाऊ नका, तर नक्कीच भगवंतांनी आपल्याला भरपूर चांगल्या गोष्टी दिलेल्या आहेत असं म्हणून तुम्ही नक्कीच भगवंतांच्या दरबारी जावा. हे तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि उत्तम गोष्ट आहे. वाणी आणि वागणूक आणि विचार हे आपल्या स्वतःच्या कंपनीचे उत्पादन असते बरं का. आपण जितका उच्च प्रत्यक्ष दर्जा राखल तेवढीच उच्च किंमत आपल्याला मिळून जाते. हे देखील तितक्या पद्धतीने नक्कीच खरे. मस्तक ज्याचे मामांच्या चरणी त्याला अभिमान कशासाठी, असता आशीर्वाद मामांच्या प्रत्यक्ष मामांचा पाठी, मग व्यर्थ चिंता कशासाठी. म्हणून प्रेमळ भक्ता, आमचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी असताना तू घाबरू नको, तू निराश होऊ नको. आम्ही प्रत्येक काळी तुझ्या सोबत आहो आणि प्रेमळ भक्ता, आम्ही नेहमी तुला आशीर्वाद देत आहो. या गोष्टीची तुला आम्ही नेहमी प्रचिती देत असतो, म्हणून काळजी करू नका. नारळातील पाणी जितके गोड तेवढी खोबऱ्याला चव कमी असते, तसे जेवढी विद्वत्ता जास्त तेवढी निष्ठा कमी. अधिक वाचू नका, जे थोडे वाचाल त्याचे तुम्ही मनन करा आणि ते तुम्ही कृतीत आणा. आणि लक्षात घ्या, भगवंतांचे असेच गोड आणि प्रेरणादायी संदेश ऐकत असाल तर तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. पण भगवंत सांगतात, आम्ही सांगितलेल्या प्रत्येक गोष्टी फक्त ऐकू नका, तर आम्ही सांगितलेल्या प्रत्येक गोष्टी तुम्ही तुमच्या या गोष्टींचा जीवनामध्ये अवलंब करा आणि त्या गोष्टी कृतीमध्ये उतरवा. हे तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे. एखादा अशक्त हाडकुळा मनुष्य लट्ट होण्यासाठी अंगाला सूज येऊ दे असे म्हणला तर ते वेड्यासारखे होईल. याच्या उलट त्याने नीट औषध घेतले तर तो कदाचित लट्ट होणार नाही, पण त्याचे शरीर मात्र घट्ट नक्कीच होईल. तसेच परमार्थांच्या अनुभवाचे आहे बरं का. डोक्यावर हात ठेवून चमत्कार होणे, काहीतरी तेज दिसणे, दृष्टांत होणे इत्यादी गोष्टी तात्पुरत्या असतात. भगवंत हा आपल्या आतमध्ये प्रकट व्हायचा असल्यामुळे नामस्मरणाच्या योगाने ते हळूहळू प्रकट होत जाते. नक्कीच हेच खरे हिताचे आणि कायमचे असते. संतांचे अस्तित्व त्यांच्या देहात नसून त्यांच्या वचनात आहे. या गोष्टी तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. मित्रांनो, प्रत्येकाला लक्षात ठेवायचं आहे, जर आपल्या पाठीशी भगवंत असतील तर किती अडचण जरी असली आपण त्या अडचणीतून एका क्षणात बाहेर पडू. अशा गोष्टी तुम्हाला नेहमी नक्कीच लक्षात ठेवायच्या आहेत. हे तुमच्यासाठी सर्वात चांगली गोष्ट आहे. परिस्थिती सगळ्यांची परीक्षा बघते, म्हणून हताश होऊ नको. कधी जगायचं प्रत्यक्ष नक्कीच लक्षात घे, कधी हताश होऊन जगायचं नसतं आणि रडत बसलो की दुनिया असते हे कधीच विसरायचं नसतं. म्हणून किती वाईट प्रसंग असला तरी त्या वाईट प्रसंगाचा सारखं विचार करू नका, तर तुम्ही समाधान राहा. हेच तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे. आयुष्यात नेहमी लक्षात ठेव भक्ता, तुझ्यामुळे दुसऱ्याच्या डोळ्यात पाणी येणं हा सर्वात मोठा गुन्हा आहे आणि तुझ्यासाठी कोणाच्या डोळ्यात पाणी येणं हे सर्वात मोठे यश आहे. भगवंत सांगतात, तुला आमची भक्ती करणं जमले, अगर न जमले तरी मला चालेल,
तू आमच्यासाठी उपवास धर, अगर न धरू तरी देखील मला चालेल. तू कोणाचे चांगले कर अथवा न करू हे देखील आम्हाला चालेल. पण एक गोष्ट तू लक्षात ठेव, तुला कुणाला सुख देता नाही आले तरी देखील चालेल, पण दुःख मात्र तू कोणाला देऊ नको. कारण ह्या सृष्टीचा नियम आहे, निसर्गाचा नियम आहे. आपण जे काही पेरत असतो तेच उगवत असते. जर तुम्ही दुःखी प्रत्येक व्यक्तीला कराल आणि प्रत्येक वेळी प्रत्येक माणसाला जर तुम्ही दुःखच देत राहाल तर नक्कीच तुमच्या जीवनात ते दुःख परत येईल. यामध्ये थोडीही प्रकारची शंका नाही. म्हणून प्रत्येकाला तुम्ही आनंद वाटा आणि प्रत्यक्ष तुम्ही आनंदी जीवन जगा. एखाद्याच्या आयुष्याची वाट लावून हसत्या खेळत्या नक्की जीवनात विघ्न आणून ज्या लोकांना आनंद मिळत असतो ना, लक्षात ठेवा, नियतीचा फेरा सगळीकडे फिरत असतो. पाप पुण्याचा हिशोब हा इथेच होत असतो. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. हेही दिवस सरतील. विश्वास ठेव माझ्यावर. तू एकटा नाहीस, मी तुझ्या नेहमी पाठीशी आहे. तू फक्त आमचे निस्वार्थ मनाने नाम घेऊन तर बघ. ज्या ज्या गोष्टी तू गमावलेल्या आहेस त्यापेक्षा चांगल्या गोष्टी आम्ही तुझ्या पदरात टाकू. भगवंत सांगतात, प्रेमळ भक्ता, तू रस्ता चुकणं कधी चुकीचं नसतं बघ. मात्र तुझा रस्ता तो चुकत आहे हे तुला समजून पण जर तू त्याच रस्त्याने चालत राहशील तर नक्कीच तू चुकीचं ठरशील. म्हणून लक्षात ठेवा, रस्ता जरी चुकत असला तरी तुम्ही तो रस्ता बदला. पण लक्षात ठेवा, जे तुमचं स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही प्रामाणिक प्रयत्न करा. हेच तुमच्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे. नक्कीच पूर्ण संदेश ऐकल्याबद्दल धन्यवाद. आपण भेटूया पुढील एका संदेशाद्वारे.